हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 7 वाजलेले आहेत. मी माझ्या कामात लागलेले आहे. म्हणजे आज थोडासा लेट झाला. तुम्ही म्हणाल ताई इतक्या वाजेपर्यंत तू कधी झोपत नाही, आज कसं काय इतका लेट झाला? तर हो, आज दिनेशला सुट्टी आहे त्यामुळे उठायला लेट झाला. प्रत्येक कामाला लेट झालेला आहे. जसं आपल्या दिवसाची सुरुवात कशी असते ना, थोडासा उठायला लेट केला की मग प्रत्येक कामाला दिवसभराचं जे रुटीन असतं ना ते पूर्ण विस्कटलं जातं. हे गाइस, गुड मॉर्निंग. हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग बघू शकता सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आजचा वार शुक्रवार आहे. तारीख आहे 26 जानेवारी. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि आज दिनेशला सुट्टी आहे. दिनेशला सुट्टी आहे. सुट्टीचा दिवस म्हटली की माझाही सुट्टीचा दिवस. मी थोडंसं लेट उठले आणि लेटच कामं झालेली आहेत. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरली. किचनमध्ये आणखीन काहीच झालेलं नाही आहे, फक्त चहा बनलेला आहे. आता इथून पुढची कामं स्वयंपाक पाणी सुरू होणार आहे. हे गाइस, राम राम राम. हे गाइस, हेलो फ्रेंड्स, राम 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 राम. कुठून निघाले मला काय आगे नाही. हे गाइस, हेलो राम राम. जेवण केलं, झोपा. कसे लागले? हेलो गाइस, राम राम. मग पुढे काम म्हणून काय आज वारवे आठवण गेलो. हेलो गाइस, गुड मॉर्निंग. आज वार आहे गुरुवार आणि डेट आहे 26 जानेवारी. हॅपी इंडिपेंडन्स डे. गुरुवार नाही शुक्रवार. तर सर्वात आधी सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर सगळी मॉर्निंगची कामं तर आवरली, पण दूध आणखीन आलेलं नाही आहे. जे मुलगा शाळेत येतो दूध घेऊन तोही आज आलेला आहे की नाही माहिती नाही. म्हणजे कसं, जी बाहेरगावची मुलं असतात त्यांना आणण्यासाठी व्हॅन लागते. म्हणजे व्हॅन गेल्यानंतरच ते येतात, शाळेमध्ये असो किंवा कॉलेजमध्ये असो. जसं दिनेश आज गेलेलं नाही कारण व्हॅनच आलेली नाही आहे. तसं आला की नाही माहिती नाही आहे. फोन करून विचारावं लागेल की दूध शाळेत घेऊन आलेलं आहे का एस टीनं पाठवत आहेत. तेव्हा कुठं दूध माहिती होणार आहे की कुठे येणार आहे. तर दिनेश म्हणत होता पप्पाकडे जातो, पप्पांना विचारतो, मग दूध कुठं आले काय आणि बघून घेऊन येतो म्हणून जात आहे. दीपकी ब्रश वगैरे करत आहे. आत्ता उठलेला आहे. म्हणजे सगळेच आज थोडंसं लेटच उठलेले आहेत कारण मी लेट झाले ना, सगळेजण लेट होतात. असं सगळी कामं आवरली. पटकन मी अगोदर कुकरला डाळ लावली कारण बिना भातावरणाचं कोणाचं जेवण पूर्ण होत नाही. तर सकाळी मी डाळ लावली, भात लावला एकीकडे. तर दोन्ही बनलेलं आहे. काढून ठेवलं साईडला. दिनेश इकडं मनुके म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे सकाळच्या वेळेत खात असतात ते घेतलेलं आहे. आणि इकडं दूध पण आणलेलं आहे. दूध गरम केलं आणि अगोदर दोघांनाही दूध प्यायला देते. माझ्यासाठी चहा बनवून घेते. आणि आज मला बनवायचे आहेत आलू पराठे. ज्या दिवशी सुट्टी असते मुलांना, म्हणजे दीपक असतो दररोज घरी, त्याचं कॉलेज आणखी स्टार्ट झालेले नाही आहेत. दिनेशला सुट्टी जास्त नसते. रविवार असो सोमवार असो कंटिन्यू कॉलेज असतो. पण आज सुट्टी आहे त्यामुळे म्हटलं काहीतरी स्पेशल बनवावं. आणि कालची गुरुवारची पूजा पण उतरवायची आहे. अगोदर पूजन उतरवते, देवपूजा करते. पूजेचं काम झालं की मग मी स्वयंपाकाला लागणार आहे. वरण भात तर झालेला आहे. कुठली तरी एक सुकी भाजी बनवते, भाकरी बनवते. मग सकाळचं स्वयंपाक जेवण खाणं एक वेळचं झालं की मग जी ही आपली रोजची कामं आहेत ती आवरून घेते. मग मी पराठे बनवणार आहे दुपारच्या जेवणामध्ये. तिकडे दूध पीत दोघांची चर्चा चालू आहे. ते चालू असतं दररोज. तर ते तिकडं हे इकडं असं असतं. म्हणजे सकाळी गेला तर रात्रीच दिनेश येतो. तर बोलणं खूप कमी प्रमाणात होतं या दोघांचं. म्हणजे भांडणं करायलाही वेळ भेटत नाही. म्हणजे कसं असतं ना, दररोज तर बोलायलाही भेटत नाही, पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी बोलणं कमी, भांडणे जास्त होतात. आणि सगळ्यांच्या घरामध्ये अशीच परिस्थिती असावी. आणि आज थोडंसं गळा खराब झालेलं आहे. थोडंसं इग्नोर करा. आवाज सरळ येत नाही. सर्दी झाल्यासारखं वाटत आहे कारण थंडी खूप आहे. आणि दिनेशची बसण्याची पद्धत बघा. टी व्ही बघत बघत बसलेला आहे. असं त्या सोफ्याच्या त्या पाय त्याच्यावरती पूर्ण कडेला बसलेले. भीती वाटत होती खाली पडेल, पण नाही, त्यांना सवय झालेली आहे. बघणाऱ्याला असं वाटतं की खाली पडेल. तर असं इकडे मी आता बनवत आहे सुकी भाजी. तर बिनीची भाजी बनवणार आहे. म्हणजे वरण भात बनलेला आहे, सुकी भाजी बनवते कुठली तरी एक, आणि भाकरी बनवणार आहे. तर बिनीच दीपक कट करून देत आहे. जी भाजी तयारी असो किंवा खिचडीची तयारी असो, दीपक पूर्णपणे हेल्प करतो कारण यामध्ये वेळ जास्त लागतो सगळं तयारी करण्यासाठी. आपल्याला भाजी बनवायची किंवा खिचडी बनवायची यामध्ये वेळ जास्त लागत नाही, पण तयारीमध्ये वेळ जातो. तर दीपकनं सगळी तयारी करून दिलेली आहे. कशा पद्धतीने मी बिनीसली भाजी बनवली. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला. लसूण टाकलेला आहे, परतून घेतलं. नंतर मी कांदा टाकलेला आहे, खूप सारा परतून घेतलं. नंतर मी कोथिंबीर आणि हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे, परतून घेतलेलं आहे. नंतर जे बिनीस आहेत ते टाकून थोडा वेळ परतून घेतलं. आणि मग लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, परतून घेतलं. पाणी टाकलेलं आहे. थोडीशी म्हणजे रसा भाजी बनवणार आहे मी कारण शेंगदाण्याचा कूट, कारळा चटणी हे दोन्ही टाकणार आहे. म्हणजे आळवून येते छान भाजी आणि एकदम छान अशी भाजी बनवून तयार होते. जोपर्यंत स्वयंपाक होत होता तोपर्यंत बाबांचं आवरलेलं आहे. त्यांना जेवायला वाढलेलं आहे. दीपक दिनेशी जेवायला वाढून घेत आहे. तर सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे.
आता ही जी तुरी आहेत ती उन्हाला टाकायची आहेत. धुवून मी 4-5 दिवस झाला, आपण 15 दिवसही ठेवू शकता, पण मला डाळ संपलेली आहे. जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं होतं. तुरी कशा पद्धतीने धुलेल्या आहेत मी पूर्णपणे शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ नाही बघितला तर आता हे बघू शकता. म्हणजे तूर डाळ सोप्या पद्धतीने कशी बनते हे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल. तर तुरी जी आहेत ना 4-5 दिवस या पोत्यातच घालून ठेवलेली होती मी पाण्यातनं काढणं, आणि आज मी उन्हाला घालत आहे, पण ऊन तितकं कडक नाही आहे. तर या उन्हाला हे तुरी काही वाळणार नाही. तर 2-3 दिवस आपल्याला इथंच ठेवावं लागेल. तुरी मी काही खाली नेणार नाही, कारण डाळ बनवायला तुरी आपल्याला एकदम कडक लागणार आहेत. हरभरा जे असतात ना ते फक्त 1 दिवसच आपल्याला वाळू घालायचं असतं. थोडीशी ओले राजूपर्यंत डाळ करायची असते, परफेक्ट बनते. पण तूर डाळीला काय असतं ना एकदम कडक हे वाळवावं लागतात. तर कपडे धुवून झाले, कपडेही मी इथं साडको घातलेले आहेत आणि तुरी पण मी वाळू घातलेले आहेत. तर छान पातळ पसरवून आलेले आहे. तोपर्यंत हे जेवण करायला आलेले आहेत. मला पराठे बनवायचे होते दुपारच्या जेवणामध्ये, पण झालेलं नाही असो, कारण ही ती कामं करत बसले, झालं नाही. तर आता हे येत्या वेळेस फळं घेऊन आलेले आहेत, कारण माझा शुक्रवारचा उपवास आहे. काल गुरुवार होता, शुक्रवार आहे. वैभवलक्ष्मीचं व्रत आहे माझं. तर इव्हनिंगच्या वेळेतच मी रेडी होऊन पूजा वगैरे करते. दिवसभर जी आहे आपली कामं धावपळीची ती चालू आहे, त्यामुळे गाऊनच घातलेलं आहे मी, कारण मला तुरी वगैरे उन्हाला घालायच्या होत्या. तर हे फळामध्ये सीताफळं नंतर खरबूज घेऊन आलेले आहेत, पण सीताफळं पिकलेले नाही आहेत. कलर छान आलेला आहे, पण एकही त्यामधलं पिकलेलं नव्हतं. एक होतं असं झालेलं होतं ना, ते व्यवस्थित ना पिकलेलं होतं ना व्यवस्थित ते कच्चं होतं, वेगळंच झालेलं होतं. तर ते खावंसं वाटलं नाही मला, फक्त फोडलं आणि साईडला ठेवलं. मी खरबूजच खायला घेतलेलं होतं आणि यांना जेवायला वाढलेलं आहे. नंतर दीपक, दिनेश, बाबा त्यांचंही जेवण झालेलं आहे. म्हणजे अगोदर त्यांचं झालं, नंतर यांचं येण्याची काही वेळ नसते. कधी लेट येतात, कधी लवकर येतात, काहीच टायमिंग नसते. जसं काम आहे तसं त्यांचं येणं होतं. मग वेट करत कोणी बसत नाही, कारण त्यांना भूक लागलेली असते. मग सगळ्यांना वाढलेले, फक्त वेट करायचं काम माझ्याकडे आहे. मी करत असे सगळ्यांचा वेट. मुलं जेवली की नाही, बाबा जेवली की नाही, हे नाही जेवली की नाही, हे आपलं चालू असतं, कारण आपली कामच हे असतात. तर खरबूज वगैरे मी खाऊन घेतलं. हे गॅरेजला परत गेलेले आहेत. नंतर इकडं या दोघांचं जेवण चालू होतं. म्हणजे कसं असतं, जेवणाकडे लक्ष कमी असतं, टी व्हीकडे जास्त असतं. टी व्ही बघत एक घास खात, टी व्ही बघत एक घास खात पूर्ण 1 ते 1.5 तास लावत असतात दोघंजणही. तर जेवण खाणं झालेलं निवांतपणे यांचं. नंतर इकडं दीपक, दिनेश हे सीताफळं जे आहेत ना ते घेऊन आलेले आहे बाहेर. म्हणजे मी म्हटलं डब्यात घालून ठेव, तर डब्यात घालून ठेवत आहे. म्हणजे कच्चे आहेत आणि याला पेगबंद ठेवलो ना, म्हणजे हवा लागू नये, तर खूप लवकर हे पिकले जातात. कारण पूर्णपणे कच्चे होते, आणि एक जे आहे ना ते व्यवस्थित पिकलेले नव्हतं ना, धड ते कच्चं होतं, तर फेकून दिलं मी. ते व्यवस्थित वाटतच नव्हतं मला, त्यामुळे टाकून दिलेलं आहे. खरबूज तितकं मी खाऊन घेतलं. आणखीन इव्हनिंगची वेळ झाल्यानंतर मला पूजा वगैरे मांडायची आहे, पण त्या अगोदर तुरीवरती घातलेले आहेत, कपडेवरती आहेत, सगळे घेऊन यायचं. हे ती कामं खूप सारी होऊन जाणार आहेत. नंतर पराठे बनवायचे आहेत मला, तीही तयारी करायची आहे, कारण रोज रोज तर सगळे एकत्र राहत नाहीत. आज दिनेशी घरी आहे, त्यामुळे म्हटलं काहीतरी स्पेशल बनवावं. पण काय स्पेशल बनवावं, गोडात म्हणलं तर गाजराचा हलवा मी बनवून ठेवलेला आहे, आणि दिनेशला तितकं गोड आवडत नाही. पण आलू पराठे खूप आवडीनं खातो. दीपकलाही आलू पराठे खूप आवडतात. खाणार नाहीत तर बाबा खाणार नाहीत, आणि यांच्या पप्पाने तितकी आवड नाही. पत वगैरे नाही आलूचं, पण खात नाहीत तितकी आवडीनं. पण बाबा अजिबातच खात नाहीत. एखादी वेळेला आपण पुलावमध्ये आलू बटाटा टाकून बनवलं ना, ते सुद्धा वेचून वेचून मी बाबांना देत असते. ते तर खात नाहीत, आम्हाला सुद्धा म्हणतात की खाऊ नये ते. तर असं इकडं दिनेश वाळू खायला घेतलेला आहे. त्याच्या बिया वगैरे वेगळा करून खात बसलेला होता. तोपर्यंत मी आलेली किचनमध्ये, कारण उपवास तर आहे. खरबूज मी खाल्लेला होता, तरी पण थोडंसं असं वाटत आहे ना, चहा प्यायचं मन नाही आहे, तर म्हणलं दही साखर घ्यावी. तर दही साखर, नंतर यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे, कारण दही आंबट होतं. आणि किचन बघू शकता अस्तव्यस्त आहे या वेळेमध्ये. म्हणजे सगळ्यांचं जेवण आत्ता झालेलं आहे, तर सगळे ताटं वगैरे जिथल्या तिथं ठेवलेत, नंतर काढणार आहे. अगोदर मी दही खायला घेतलेलं आहे, तर निवांतपणे बसून दही खाते, आणि थोड्या वेळ चर्चाही आमची चालू होते. म्हणजे दररोज तर सगळे जिकडे तिकडे असतो, मी माझ्या कामात बिझी असते, पण ज्या दिवशी सुट्टी असतात, सगळेजण एकत्र असतो, त्या दिवशी आमची चर्चा चालू असते, याच्यावर त्याच्यावर मस्ती मजा खूप होत असतो. तर दही खाऊन घेतलेलं आहे, आणि आता आलेली मी किचनमध्ये. म्हणजे जी ही इव्हनिंगची कामं होती ती आवरली. दुपारच्या वेळेतच पराठे बनवायचे होते, पण झालं नाही ती कामं दिवसभर, म्हणजे वेळ कसा गेला कळलंच नाही. तर आता रात्रीच्या जेवणामध्ये मी आलू पराठे बनवत आहे, आणि दिनेश मार्केटला गेलेला होता. जी ही भाज्या संपलेल्या होत्या ते आणण्यासाठी सांगितलेलं होतं. तर कोथिंबीर आणलेला आहे, कांदे संपलेले होते, कांदे घेऊन आलेला आहे, बटाटे आहे, दुधी आहे, बिनीस आहे, सगळं मला काढून स्वच्छ धुवून ठेवायचं आहे. पण अगोदर कांदे सगळे मी जाळीत ठेवत आहे. 2 किलो कांदे आहे ते, आणि पूर्णपणे जाळीमध्ये बसतात हे. लसूण पण संपलेलं होतं, तेही घेऊन आलेलं आहे. जोपर्यंत मी भाज्या काढत आहे तोपर्यंत इकडे बटाटे म्हणजे 2 शिट्या कुकरला लागलेल्या आहेत, तर तेही काढून व्यवस्थित गार करून घेऊन नंतर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये पराठे तर बनणारच आहेत, प्लस मला भाकरी पण बनवावी लागेल बाबांसाठी. आणि तेल संपलेलं आहे, तेलाचा डबा काय आणण्यात आलेला नाही आहे, तर मी असंच पाकिट मागवते 1-1 किलोचं, तर तेही काढून घेतलेलं आहे. तर झालेली आहे पूर्ण तयारी. आता पटकन पराठे बनवून घेऊ.
तर इकडे बटाटेही शिजलेले आहेत, 2 शिट्या कुकरला लागल्या. तर काढून गार करून घेते आणि अगोदर मी पीठ मळून घेते, म्हणजे पीठ थोडा वेळ भिजलं ना पराठे छान मऊसूत बनून तयार होतात. म्हणून इकडं गव्हाचं पीठ मी काढून घेत आहे. खालच्या साईडला ठेवलेलं आहे मी डबे, ज्वारीचं पीठ असो, गव्हाचं पीठ असो किंवा तांदळाचा डबा, तिन्ही डबे मी खालच्या साईडला इथं कोपऱ्यामध्ये ठेवले सिलेंडरजवळ. आणि दीपकला म्हणत आहे की तू सगळं कट करून दे, म्हणजे कांदा लागणारे, हिरवी मिरची लागणारे, कोथिंबीर सगळं बारीक कट करून देईल दीपक. तोपर्यंत मी कणिक मळून घेते. नंतर बटाटेही ते पण सोलायचे आहेत गार करून. आणि इकडे चर्चाही चालू आहे आमची, हे ते चालू असतं यांचं. आणि ते काय खेळत आहे, पिन्नर वगैरे चालू असतं यांचं, जे असतं किचनमध्ये सुरू असतं एक 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 एक. तर असं इकडे बटाटे दीपक काढून घेतलेला आहे. म्हटलं ताटामध्ये काढून घे, म्हणजे लवकर गार होतील आणि मग व्यवस्थित ते सोलता येतील. पाण्यातच ठेवलं ना, गरम पाण्यात लवकर गार होणार नाहीत ते, आणि मला लेट होणार आहे कारण मला पूजा पण मांडायची आहे. तर अगोदर सगळ्यांना पटकन पराठे वगैरे बनवून देते, किचनपासून फ्री होते, मग निवांतपणे मी पूजा मांडणार आहे. कारण एक वेळा पूजेत बसलं की घडीघडला उठणं डिस्टर्ब नको, कारण आपल्याला कथा वाचवायची असते, आरती असते. निवांतपणे झालं तितकं छान वाटतं. तर इकडे दीपक हे बटाटे जे आहेत ना सगळे सोलून देत आहे. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते, म्हणजे कांदा, हिरवी मिरची सगळं काढून घेत आहे मी. आणि कणिक मळून मी झाकून ठेवलेलं आहे, एक अर्धा तास रेस्ट करेल. तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ. आणि पराठे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते सगळीकडे. खूप जण काय करतात, म्हणजे बटाटे आहेत ते छान मॅश करतात आणि त्यामध्ये हिरवी मिरची असो, कांदा असो, धना पावडर, लाल मिरची पावडर, जी हे मसाले आहेत तसेच टाकतात कच्चे, पण मी कच्चे टाकत नाही. अशा पद्धतीनं मी तडका देते. तर त्यासाठी इकडं कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. नंतर मी कांदा आणि हिरवी मिरची टाकली. एकदम गोल्डन ब्राऊन आपल्याला करायचं नाही आहे, हलकंसं कलर चेंज झालं, मऊपणा आला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार नाही मी, हळदी पावडर टाकलेली आहे, धना पावडर टाकलेला आहे. परतून घेतलं, कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कट करून अर्धी वाटी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये टाकूया हे जे बटाटे आहेत, मॅश करून टाकायचे आहेत आपल्याला एक एक अशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं पराठे बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी बनवून तयार होतात. आता आपण कच्चेच त्यामध्ये टाकलं तर मला वाटतं तितका टेस्ट येणार नाही, पण अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही, खूप छान टेस्टी लागतात हे. तर बटाटे मी मॅश करून टाकले, परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकला आहे, सुहाना मसाला. जास्ती गरम मसाला वगैरे मी यूज करत नाही, फक्त सुहाना मसाला टाकला, परतून घेतलेला आहे. छान मिक्स करून घेतले, एकजीव करून घेतला. आता ही भाजी गार करून घ्यायची आपल्याला. आणि लगेच मी इकडं भाकरी बनवून घेत आहे, कारण नंतर लेट होतो आणि बाबा सगळेजण एकत्र जेवण करतात. हे फक्त येत नाही तर हे यांचा वेट करावा लागतो रात्री 10 साडेदहा वाजेपर्यंत. पण जेवणाऱ्यांना अगोदर मी करून ठेवत आहे, नंतर मी पूजा मांडणी करणार आहे. तुम्ही म्हणत होता की ताई ज्वारीची भाकर कशा पद्धतीने बनवतात शेअर कर, तर मी खूप वेळा शेअर केलेला आहे. आज तितकं काही शेअर करू शकले नाही, कारण मला पराठे बनवायचे होते, तीच तयारी मी करत होते. तर भाकरी अगोदर मी बनवून घेतलेल्या आहेत आणि गार होण्यासाठी अशा पद्धतीने ठेवलं. नंतर मी भाकरी सगळ्या एका जागी केल्या आणि कपडा झाकून ठेवला, म्हणजे जास्त वेळ मऊ राहतात. तर आता सगळी तयारी झालेली आहे, आता पराठे बनवून घेऊ. तर इकडे मी सगळं घेतलेलं आहे. आणि हे जी कणिक आहे अर्धा तास छान रेस्ट घेतलेली आहे. आता एक वेळा तेलाचा हात लावून मी मऊ करून घेते, कारण थोडंसं सैलच मी मळलेलं आहे. पराठ्यासाठी थोडीशी सैलच आपल्याला कणिक लागते, जी चपातीसाठी आपण मळतो ना थोडीशी थिक असते ते, पण पराठ्यासाठी अशा पद्धतीने थोडीशी सैल आहे हे. तर छान मी मऊ करून घेतलेला आहे, छान मळून मऊ करून घ्यायची आहे, म्हणजे बघा तुम्ही पराठे खूप छान म्हणून तयार होतात. तर इकडे जी बटाट्याची भाजी आपण बनवली, जे स्टफिंग आहे ते गार होण्यासाठी मी ताटात काढलेली होती. आता इकडं कणिक घेऊयात थोडीशी, आणि यामध्ये स्टफिंग मी थोडीशी जास्तच भरते. हे बघा अशा पद्धतीनं, म्हणजे पराठा भरून असला तर छान लागतो. आता छान हे भरून घेऊया, ह्याचं तोंड फुटू द्यायचं नाही, आपल्याला छान भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पॅक बंद केलेला आहे, म्हणजे पराठा फुटला तर व्यवस्थित होत नाही, तो भाजी बाहेर येऊ नये. पॅक बंद केलेला आहे. तर हलक्या हाताने लाटून घेऊ. आणि मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, आणि गॅसचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे, इकडच्या साईडला ते होतच नाही, काही व्यवस्थित शेकलं जात नाही. इकडच्या काउंटर मी ठेवलेला आहे पॅन. हे बघा इकडं छान गरम झालेलं आहे, थोडंसं तेल टाकलं मी, आणि आता हे पराठा यावरती टाकूया. आणि अशाच पद्धतीने मी दुसरा पराठा बनवून घेत आहे. स्टफिंग जास्त असते पराठ्यामध्ये, जसं पुरणपोळीचा स्वयंपाक बघतो तुम्ही, पुरणपोळीमध्ये पुरण जास्त असतं, कणिक कमी असते, म्हणजे अशी भरून पुरणपोळी मी बनवते. तशाच प्रकारे पराठेही मी तसेच बनवते, कणिक कमी घेते, स्टफिंग जास्त असते. आणि खूप छान आणि टेस्टी पराठे बनलेले होते. म्हणजे आज शुक्रवार पण आहे, माझा उपवास आहे, सकाळपासून भूकी लागलेली आहे, पण आणखीन पूजा मांडायची आहे. अगोदर मी सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करत आहे, नंतर मी पूजा मांडणी करणार आहे आणि मग जेवण करणार आहे.
तर इकडं पराठे बनत आहेत, सेकत आहे. तोपर्यंत दीपकला दम नाही आलेला आहे पराठा बनवण्यासाठी. तयारी तर करून दिली, तरी पण पराठा लाटत आहे. मम्मी तुला लवकर होणार नाही, मी करतो असं म्हणत होता आणि लाटायला सुरुवात केलेली होती. तर ते काय त्याला जमत नाही. पराठा हे बघा अशा पद्धतीने लाटलेला आहे. जेव्हा मी पॅनवर टाकाय गेले एकदमच मध्ये बोट गेला माझा, तर तसंच टाकलेला आहे. आणि इकडे दीपक एक पराठा खायला घेतलेला आहे. खूप छान आणि टेस्टी लागत आहेत. आणखीन वरून तूप टाकत आहे. गरम गरम पराठा तूप किंवा आपण बटरही घेऊ शकता, खूप छान लागतात, किंवा असेही खाल्ले तर छान लागतात. तर बघू शकता छान असा मऊसूत भरलेला पराठा. तशाच प्रकारे सगळेच पराठे मी बनवून घेते. भाकरी तर बनलेली आहेत, बाबा आल्यानंतर त्यांनाही जेवायला वाटते. दीपक दिनेशचं तर चालू आहे गरम गरम पराठा. पॅनवरला ताटामध्ये दोघंजणी खायला घेतलेले आहेत. तर सगळेच करून ठेवते, म्हणजे निवांतपणे मी पूजा मांडायला सुरुवात करणार आहे. थोडंसं लवकरच आज मी लागलेले आहे. दुपारीच करायचं होतं विचार, पण झालंच नाही. ही ती कामं नंतर वरी 1-2-3 निर्जाऱ्या झाल्या, कारण तुरी घातलेल्या होत्या मी. त्याला घडीघडला हात देण्यासाठी ऊनी तितकं व्यवस्थित नव्हतं. नंतर मी ती तुरी ना तिथंच गोळा करून ठेवल्या, खाली काय आणलेलं नाही. आणि उद्याच्याला मी सकाळी ते तिथंच उन्हाला घालणार आहे. तर बघू शकता पराठे इकडं बनत आहे. दोघंजणी खायला घेत आहे. TV बघत त्यांचं खाणंपिणं चालू आहे तिकडं. बाबाही आलेले, त्यांनाही जेवायला वाढलेलं आहे. आणि यांनाही फोन लावलेला होता, म्हणलं आज थोडंसं लवकर या, भूकही लागलेली आहे. पूजा मांडल्यानंतर पटकन जेवण करूया. तर थोडासा लेटच झालेला आहे, टायमिंग खूप झालेलं आहे. तर पूजा मांडणी करायला मला खूप लेट होणार आहे. तर सगळेच पराठे बनवून घेते. तर तुम्ही सांगा तुम्हाला हे आलू पराठे कसे वाटले. चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे पराठे कसे वाटले आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर हे बघा मस्त असे पराठे बनवून तयार आहेत. तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण गरम गरम आलू पराठे खाण्यासाठी. तर बाय बाय सगळ्यांना, गुड नाईट.